Hi, today yoga with Saurabh sir. हसत हसत तुम्ही योगा करायला हवा. योगा केल्याने खूप फायदे होतात. आपलं शरीर एनर्जेटिक राहतं. नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग असते. निगेटिव्हिटी जाते आणि पॉझिटिव्हिटी येते. रोज योगा करायला हवा, जिम करायला हवी, प्राणायाम करायला हवा. सुरुवातीला आपण थोडं वॉर्मअप करूया आणि मग नंतर थोडासा योगा करू. एकदम सिंपल आपले हील वर करायचे. ह्याच्यासोबत ताडासन पण होतंय. एकदम छान वाटतं. नाकाने श्वास घ्या आणि नाकानेच सोडा. मस्त काफ रेसेस पण होतात. काफ रेसेस आपलं जे की सेकंड हार्ट असतं, तुम्हाला तर माहीतच आहे. मस्त वॉर्मअप झालंय. आता रिलॅक्स तुम्ही वॉक करू शकता. नाकानेच श्वास घ्या आणि नाकानेच श्वास सोडा. ओके. आणि तुम्हाला कसं वाटतं ते पण सांगा माझ्यासोबत योगा करताना. एक मिनिट प्रत्येक मुवमेंट करूया आज. नाही 1 मिनिट झाली, थोडं थोडं करूया तरी चालेल. जे होईल ते करूया. तुम्ही पूर्ण असे खाली नाही गेलेत तरी चालेल. तुम्ही असंही करू शकता. रिलॅक्स. नाकाने श्वास घ्या आणि नाकाने श्वास सोडा. पायात अंतर. कसं वाटतंय? रिलॅक्स. थोडस. आणि बघा शोल्डरची मुवमेंट खूप छान आहे. नेक पेनला पण ह्याच्याने बरं वाटतं. खूप रिलॅक्सेशन होतं. तुम्ही नक्की करा. फॉरवर्ड रोटेशन करायचंय. नंतर अपोजिट साइडला करूया. तुम्हाला हॅबिट मध्ये खूप फायदे आहेत. तुम्ही नेहमी असे बेनिफिट्स मिळत राहतात. खूप थकल्यासारखं वाटतंय. 2दा ब्रीदिंग करायचं, 1दा ब्रीद आउट करायचं. कसं? असं. रिलॅक्स. ओके. नेक्स्ट मुवमेंट. आपले हात असे मागे करा. जेवढे पाय उचलता येतील तेवढे वर उचला. ठीक आहे. आता आपण साइडनी आपले
लेग लिफ्ट करू, बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, रिलॅक्स. असेच हात ठेवा. असे हे 4 आर्म्स आहेत ना आपले, हे असे पकडून ठेवायचे व्यवस्थित. सेकंड टाइम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, रिलॅक्स. आता साईडला करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मला या पॅन्ट मध्ये मूवमेंट एकदम फ्लेक्झिबल करता येत नाहीये. तुम्ही करू शकत असाल तर नक्की करा. ठीक आहे. मूवमेंट इज द मेडिसिन. त्यामुळे मूवमेंट करत राहा, योगा करत राहा. चला करूया. हॅबिट मध्ये खूप फायदे आहेत, तुम्ही नक्की जॉईन करा. जॉईन केल्यावर कळेल. आता आपण ताडासन करणार आहोत, चालत चालत. वॉक ताडासन मध्ये. ह्याच्याने आपल्याला पोश्चर सुधारायला मदत होते. आपल्या शरीराचं, आपल्या मणक्याचं पोश्चर सुधारायला, वाढवायला देखील पाहिजे असेल, तुम्हाला असं वाटतंय तर त्यांना नेहमी ताडासन करायला सांगा तुमच्या मुलांना. खूप फायदा. वज्रासन मध्ये बसू शकत असाल तर वज्रासन मध्ये बसा. आपण भस्त्रिका करणार आहोत. यस, ब्रीद इन, नॉर्मल, ब्रीद आउट, भस्त्रिका. ज्याला पण बीपीचा प्रॉब्लेम आहे, आय इश्यू आहे, त्यांनी खूप स्लोली करावं भस्त्रिका. ठीक आहे. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद आउट, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. तुम्ही डोळे बंद करू शकता, त्याने जास्त फायदा होईल. एट 9 10. Relax. And relax. पोटावर झोपायचं आहे आपल्याला. आता पोटावर आपण काही आसनं करणार आहोत.
अर्धशलभासन. पहिले आपण आपला उजवा पाय उचलायचा, त्यात 5 ब्रीदिंग करूया. लिफ्ट इन, तुम्ही फिट चित्राला पण नक्की सबस्क्राईब करा. आता आपण सुपरमॅन सुपरवुमन पोज करणार आहोत. दोन्ही हात दोन्ही पाय वरती लिफ्ट करायचे. जर दोन्ही नसेल जमेत तर अल्टरनेट एक एक असं पण करू शकता. डावा हात आणि उजवा पाय आणि उजवा हात आणि डावा पाय किंवा दोन्ही एकत्र. 1 2 3 4 5. रिलॅक्स. मकरासन, सॉरी धनुरासन. दोन्ही पाय पकडा आणि दोन्ही पाय वर उचला आणि मान पण लिफ्ट. पाच सेकंद तुम्ही याच्यात थांबा, नंतर हळूहळू जास्त टाइम वाढवा. रिलॅक्स. आता तुम्ही मकरासन मध्ये रिलॅक्सेशन करू शकता. कोणताही एक पाय छातीपर्यंत आणायचा, कान जमिनीला लावायचा. पोटावरची आसनं झाली. आता आपण पाठीवरची बघूया. सुरुवातीला आपण हलासन करूया. हलासन जर करायचं नसेल तर तुम्ही नौकासन देखील करू शकता. हलासन मध्ये आपले हात असे कमरेच्या खाली आणि पाय पूर्ण असे वर 90 डिग्री. याच्यामध्ये तुम्ही 5 ते 10 सेकंद राहा. खूप छान आसन आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण हलासन करूया. आणि जर अर्ध हलासन नसेल करायचं तर तुम्ही नौकासन करू शकता. अशा प्रकारे याच्यामध्ये तुम्ही 5 सेकंद राहा. रिलॅक्स. आता आपण पवन मुक्तासन करणार आहोत. 5 सेकंद ह्या आसनामध्ये देखील. जर तुमची मान दुखत असेल, नेक प्रॉब्लेम असेल तर मान वर उचलू नका. अदरवाईज तुम्ही मान गुडघ्याला नाक टेकेपर्यंत उचलू शकता. अशा प्रकारे ब्रीद इन, ब्रीद आउट. किंवा मान खाली ठेवू शकता. पाच सेकंद झालेले आहे. रिलॅक्स. नेक्स्ट ब्रिज पोज, सेतुबंधासन. लिफ्ट अप, कंबर उचलायची आहे. अशा प्रकारे एकदम असं वर पण नाही, असं खाली पण नाही, व्यवस्थित असं एका लाईनीत. याच्यामध्ये 5 सेकंद. ब्रीद इन, ब्रीद आउट.
4 5 रिलॅक्स. नंतर सुप्त कपोतासन. हे आसन आपल्या मणक्यासाठी खूप छान आहे. मणक्यामध्ये कोणताही जर स्ट्रेस असेल तर या आसनाने पटकन निघण्यास मदत होऊ शकते. पुढचं आसन आहे इन्व्हर्टेड पिजन. पहा, डाव्या पायाचा अँकल उजव्या मांडीवर ठेवायचा आहे आणि आपल्या छातीपर्यंत त्याला स्ट्रेच करायचा आहे. तुम्ही असं देखील करू शकता. मणक्यासाठी खूप चांगला आहे हा आसन. याच्यामध्ये 5 सेकंद. 1 2 3 4 5 रिलॅक्स. आता अदर साइड सेम. असं खेचा किंवा वरून हात टाकून खेचा. 1 2 3 4 5 6 7. जास्त झाले, 2 सेकंद. ठीक आहे, रिलॅक्स. शवासन. पूर्ण बॉडी रिलॅक्स. तुमचे हात रिलॅक्स, पूर्ण बॉडी रिलॅक्स, पाय रिलॅक्स. तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय करता कमेंट करून नक्की सांगा मला. जिम करता, योगा करता, प्राणायाम काय करता? कारण 40 नंतर प्रत्येक स्त्रीला एक्सरसाइजची गरज असते. बघा ना, या जगात तुम्ही कोणालाही प्रश्न विचारा, श्रीमंत व्यक्ती कोणता, तर तुम्हाला उत्तर मिळेल की ज्याचं आरोग्य चांगलं तो या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. म्हणून आपल्या आरोग्याकडे जरा जास्त काळजी करा आणि जास्त लक्ष द्या. चिडचिड कमी करा, किरकिर कमी करा, कारण त्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतात. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार केले, नेहमी हसत राहिले तर त्याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतात. तुम्ही हॅबिट देखील जॉईन करू शकता. रिलॅक्स. आता तुम्हाला उजव्या साईडला वळायचं आहे. डोळे बंदच ठेवायचे आहेत. 2-3 सेकंद बंद डोळे करून शांत बसायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर हळूहळू एकदम शांतपणे डोळे उघडा आणि डोळे हळूहळू शांत उघडताना मनात एक संकल्प घ्या. मी नेहमी आनंदी आहे, मी नेहमी आरोग्यदायी आहे आणि मी खूप स्ट्रॉंग आहे. नेहमी असे चांगले चांगले विचार आपल्या मनात आणत चला आणि हळूहळू डोळे उघडा. कसं वाटलं तुम्हाला योगा करताना कमेंट करून नक्की सांगा. थोडे पोटावरच्या आसनाचे जे आपले व्हिडिओ आहे बरोबर आलेली नाही आहे. नेक्स्ट टाइम ती व्हिडिओ देखील व्यवस्थित असेल. ठीक आहे. तर सौरभ सरांसोबत खूप छान वाटलं. नेहमीच छान वाटतं योगा करताना. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.